गुलाबराव कुठे चला. हो गदा घेऊन चला. गदा गदा पुढे घ्या. हा पूर्ण फिरू द्या. दिलीप शेठ थांबा 1 मिनिट. हा अध्यक्ष पण येत आहेत. गदा पण आहे, गाडी पण आहे आणि बक्षीस पण आहे. यानंतर हलगीवाल्यांचा सन्मान होईल. चला थांबा 1 मिनिट. यानंतर कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध हलगी वादक गणेश गुप्ता सोदेल नायब आपले मनपूर्वक स्वागत. चला बाकीच्यांनी खाली बसून घ्या. आकुर्डी ग्रामस्थांचे मनापासून धन्यवाद. आणि सर्वांनी एकदा हात वर करा आणि बजरंग बलीचा जय जयकार करायचा आहे. नाम संकीर्तन पै साधन सोपे जळतील पापे जन्मांतरीचे एक नाम तत्व दृढ हरी रे म्हणा. हरीसी करुणा येई तुझी ते नाम सोपा रे रामकृष्ण गोविंदा वाशेशी सदा जपे आधी नामा परते तत्व नाही रे अन्यथा वायानिक पंथा जाऊ नका. परमेश्वराचं नाव घेताना मी पण बाजूला करा आणि सर्वांनी हात वर करा. परमेश्वराचं नाव घेताना सगळी पाप नष्ट होतात. जे हात वर करणार नाही त्याला देव पुढच्या जन्मी हात देणार नाही आणि जो जय म्हणणार नाही त्याला जीभ नाही. बोलो बजरंग बली की, बोलो बजरंग बली की. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय. भवानी यळकोट यळकोट. धन्यवाद. तसा सच्चा सद्गुरू लाभलेले शिष्य कधी वायाला जात नसतात. तुमचा गुरु कोण आहे त्याच्यावरून तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा ठरत असते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. महान उपाधी आहे गुरुला. माणूस जन्मल्यानंतर पहिला गुरु आई असते. शाळेत गेल्यानंतर शिक्षक असतात आणि तालमीत गेल्या वस्ताद असते. आणि या जगामध्ये ही 2-3च माणसं असतात. गुरु नावाचं हे 2 अक्षराचं शब्द आयुष्यावर हृदयाशी जपून ठेवावा. कारण आयुष्यामध्ये तुम्ही जिंकाल तेव्हा याच माणसांना अभिमान वाटेल. आणि निलेश शंकरराव पांढरकर माजी नगरसेवक यांच्याकडून इथून पुढे प्रत्येक वर्षी 2 व्हीलर गाडी त्यांनी जाहीर केलेली. टाळ्या वाजवा जरा त्यांच्यासाठी. शाबास. हो 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 हो. कैलासजी कुठे यांच्याकडून 1,000 रुपये. शाबास. आणि इकडे आक्रमक होते प्रमोद कुटे नगरसेवक. बुलेट गाडी प्रमोद शेठ कुटे यांनी जाहीर केली नगरसेवक. अहो तुम्ही सगळे जाहीर करताय मोकळ्या मनानं करताय. हे सगळी एकत्रित आहेत. हे आपलं गाव आहे, आपला खंडोबाचा उत्सव आहे. नगरसेवक प्रमोद प्रभाकर कुटे यांची बुलेट गाडी पुढच्या वर्षी 1 नंबरला निलेश शेठ पांढरकर यांची 2 व्हीलर, दिलीप शेठ खंडू पांढरकर यांची 2 व्हीलर. पंचा फिरते ना चालेल. वा. गाडी आणि 51,000 असं जाहीर करतायत. हा आणि पुढच्या वर्षी उत्सव कमिटी ठरवेल ती बक्षीस राहतील. धन्यवाद. शबास माऊली, शबास बाला. अरे आक्रमक होते माऊली जमनाडे. काकेतनं हात घातलेला आहे.
शबास माऊलीने इकडे कब्जा घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थानं गावाने करून दाखवलेला आहे. पंच साइड साइड गाव करेल ते राव करेल काय. आणि खऱ्या अर्थानं आणि शेवटी अंतिम निर्णय हा उत्सव कमिटीचा असतो. तुम्ही आम्ही सगळे पाहुणे असतो. युट्यूबला आवाज येत नाही. महाखेल युट्यूब चॅनलचं कोणी असेल तर प्रतिनिधी चला, आपलाही सत्कार या ठिकाणी होईल. शबास माऊली. शबास हलगीवाल्या आता उडीच मारणा पाकिट भेटल्यामुळे दम गेला काय. शबास महाखेल युट्यूब चॅनलच्या होय. शबास 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 रणहलगी आवाळी बंधूंची रणहलगी. रणात वाजवायचं वाद्य. रण म्हणजे युद्ध असते. रणभूमीत मानवी वाघ सिंह लढत असतात. आणि मानेतला कस काढायचं काम चालू केलेलं आहे. वस्ताद किसनरावजी कुटे यांच्या परिवारातील पैलवान ज्ञानेश्वर उर्फ माऊली कुटे, विजय कुटे, बाळासाहेब काळभोर यांच्या कुटुंबातील पप्पू असतील, रघुनाथ दादा असतील, संभाजी काळभोर असतील, मल्हारी काळभोर असतील. हो अरे बाप रे बाप. पैलवान राजू काळभोर असतील, आकाश असेल, असे कितीतरी स्वराज असेल. कुस्तीचा खऱ्या अर्थानं हा वसा आणि वारसा. हो शबास अण्णा. चला कुस्ती करा. एक काटा लढत चालू आहे. शबास बाला आणि माऊली. शबास बाला, शबास माऊली. होल देण्याचा प्रयत्न. असंच अंग गरम असताना हाताचे हातोडे मानेवरती पडतात आणि कधीतरी कान मध्ये येतो आणि हळूच किनी कान असा गरमागरम फुगतो आणि त्याला कान लागलं म्हणतात. शबास. आणि समोरून पटा लागला होता पण छातीचा बजात टाकला आणि कब्जा घेतलाय बाला रफिक शेखनं. बरीच जण काय सांगतात, निलेश शेठ कान लागला म्हणजे सुपारी फोडली म्हणतात. जे म्हणते ना कानात सुपारी घालून फोडली ती प्युअर टापा टाकते. वाक्य लक्षात ठेवा प्रेक्षक मंडळी. कान कसा लागतो? कुस्ती करत असताना ब्लड प्रेशर हाय असतो आणि ज्यावेळेस हात पैलवान चालवतो त्यावेळेस हाताची जी मनगट असते तिथलं जे हाड असतं ते लागत असते कानावरती आणि छोट्या छोट्या कानातल्या वेन असतात त्या ब्रेक होत असतात आणि त्या वेन ब्रेक झाल्यानंतर रक्त तिथं साकाळतं आणि कालांतराने त्या वेन पुन्हा एकदा पुरवत होतात आणि त्याला कान लागला असं म्हणतात. पैलवानाचं पैलवानकीचं उघडं सर्टिफिकेट मिळत असते. जर तुम्हाला उद्या कोणी विचारलं ना कान कसा लागतो आणि एखाद्याने जर सांगितलं ना सुपारी टाकते बाता टाकते म्हणायचं, त्याला फक्त एवढंच विचारा लंगोट पुढून बांधतात का मागून बांधतात एवढंच विचारा. आज क्रिकेट जगामध्ये मोठं का झालं त्याचं कारण आहे आज प्रत्येक शेवटच्या प्रेक्षकाला सुद्धा कळतं एलबीडब्ल्यू कसा आउट असतोय, नो बॉल कसा असतोय, वाईट बॉल कसा दिला जातो, फ्री हिट कधी आणि हो निष्ठून निघण्याच्या तयारीमध्ये पुन्हा एकदा कब्जा मजबूत केलेला आहे बाला रफिकनं. 10 ते 12 वर्ष झाली पोरं एक नंबरला लढतायत
टाळ्या पाहिजे होत्या दोघांसाठी. तेवढा दमखास असावा लागतोय. ज्याची कुस्ती मेहनत त्याच्या बाजूने निकाल लागत असतोय. आमच्या बँकेवाल्यांच्या भाषेमध्ये ज्याच्या बँकेत बँक बॅलन्स त्याचा चेक ओटत असतोय आणि ज्याच्यात बँक बॅलन्स नसतो तो बाउन्स होत असतोय विथ पेनल्टी. आणि पुढे कायद्याच्या भाषेमध्ये 138 दाखल होतं. तसं कुस्तीच आहे. तुमच्याकडे दमकास असेल, कुस्ती मेहनत असेल, कला कौशल्य असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागत असतोय, नाहीतर निकाल तुमच्या विरोधातही लागू शकतो. वरुण काळभोर यांचे या कुस्तीवर 1000 रुपये. शबास. आणि हे सत्पात्री दान आहे. पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याची जाण आणि भान असावं लागते. डंकी मारण्याचा प्रयत्न माऊलीचा होता. खऱ्या अर्थानं खंडोबारायाचा हा उरुस खोबरसट, बरोबर का? खोबरसट आता काल परवा झाली आणि त्याच्यानंतर पौष शुद्ध षष्टीला हा आकुर्डीचा उरुस. दिवाळी झाल्यानंतर सट असते, नंतर खोबरसट असते, पौष षष्टीला आकुर्डीचं मैदान. ही परंपरा हे ग्राम दैवत आहे, हे गावाचं दैवत आहे. तुम्ही किती आधुनिक होताल, तुम्ही किती करोडांच्या गाडीमध्ये फिरताल, तुम्ही लक्झरी लाईफ जगताल, परंतु आपली ही परंपरा आपण कधीच सोडत नाही. ही वस्तुस्थिती आहे. ती कुस्ती 5 मिनिटं वेळ, चला कुस्ती करा, नाहीतर कुस्ती गाव निर्णय घेईल तो. आणि त्या हनुमंती कुस्तीमध्ये कुस्तीचे 2 प्रकार, ग्रीको रोमन कुस्ती आणि फ्रीस्टाईल कुस्ती. आपण जी बघतो ती फ्रीस्टाईल कुस्ती, याच्यामध्ये हात आणि पायाचा उपयोग डाव करण्यासाठी केला जातो आणि ग्रीको रोमन कुस्तीमध्ये कमरेपासून वरचा भाग डाव करण्यासाठी वापरला जातो. शबास शबास. हो, आक्रमक झाला माऊली आणि कब्जा घेतलेला इकडं बालाना. आत तोंड घ्या, चला घ्या आतमध्ये, चला. अशी ही आधुनिक कुस्तीचे 2 प्रकार. त्या दोन्ही प्रकारामध्ये मारुती माने आणि गणपत आबा आंदळकर यांनी पदकं घेतली आणि त्याच गणपत आबा आंदळकरांच्या तालमीमध्ये तयार झालेला हा बाला रफिक शेख पुढे हनुमानाकडे आला. पुण्यामध्ये वस्ताद गणेश दांगडांकडे आणि प्रभू हनुमंताची कृपा झाली आणि जालना मुक्कामी महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेतली. बालेवाडी मुक्कामी 1920 ला माऊलीला थोडक्यात हुरकळावी दिली महाराष्ट्र केसरीना. फायनलला शैलेश बरोबर कुस्ती झाली, शेळके बरोबर. ओमकार गायकवाड म्हणून जो कुस्ती पाहण्यासाठी आलेला कार्यकर्ता आहे त्यानं आपलं घर गाठाव, घरची बघतात त्याला. त्यांचाही फोन आला, कारण 11:15 वाजलेले. आपल्याला कळलं नाही, गड्याळ बघा जरा, 11:15 झालेले आहेत. 11:15, 10 वाजून 46 मिनिटं आणि 20 सेकंद. पण लोक जागा सोडायला तयार नाही. प्रेक्षकांनी जरा जोरदार टाळ्या वाजवा तुम्हा स्वतःसाठी. खऱ्या अर्थानं कौतुक आहे. ही दर्दी मंडळी आहे, नुसती गर्दी नव्ह, ही दर्दी आहे. कुस्ती मधली ही दर्दी मंडळी आणि मनोमन प्रत्येकाला वाटायला लागलेलं आहे आमच्याही घरामध्ये एखादा असा पैलवान तयार करणार. आणि पोलीस डिपार्टमेंटचे पदाधिकारी उपस्थित आहेत, स्क्रीनवरती कुस्त्या बघतायत. आज अनेक पैलवान पोलीस दलामध्ये सर्व्हिसला आहेत. कुस्ती आणि पैलवानकीचं आणि पोलीस दलाचं नातं खूप जुनं आहे. 23 जुलै 1952 ला हेल्सिंकी ऑलिम्पिक मध्ये भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये पहिलं कांस्य पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव 4 वर्ष नोकरीसाठी वनवन फिरत होते. महाराष्ट्र पोलीस दलाने जन्माची भाकरी दिली आणि डीवायएसपी पदावर निवृत्त झाले खाशाबा जाधव. आज अनेक पैलवान, नरसिंग यादव सारखा पैलवान डीवायएसपी आहे, राहुल आवारे सारखा डीवायएसपी आहे, विजय चौधरी सारखा डीवायएसपी आहे, सुनील साळुंके सारखा डीवायएसपी आहे. पोलीस कॉन्स्टेबल आणि पीएसआय विचारूच नका, कितीतरी कुस्तीतले आहेत. असं कुस्तीचं आणि पैलवानकीचं खूप जुनं नातं आहे. चला कुस्ती करत राहायचंय. चला अजून चला.
कुस्ती गावचा निर्णय कुस्ती करावी लागेल माऊली. हा, कारण गावची सूचना आहे, कुस्ती तुमची जोडलेली आहे, इनाम भरपूर आहे, निकाल काहीतरी लागायला पाहिजे. शेवटी गाववाल्यांचंही बक्षीसदात्यांचंही खऱ्या अर्थानं देणगीदारांचंही हे असतंय. चला कुस्ती चालू राहू द्या. अजून 10 मिनिटं माऊली. मला अजून सुट्यो गावाचा निर्णय असतो, काही गोष्टीत आपण नाही बोलू शकतो. माहितीये बाबा माऊली. माऊली माऊली चला कुस्ती करा. अजून 5 मिनिटं. चला लढा. चला कुस्ती चालू करा. तुम्ही कुस्ती थांबू नका, कुस्ती चालू होत राहा. गाव योग्य वेळेला निर्णय घेईन. तुम्ही चला कुस्ती करा. चला दोघही नम्रशील आहेत. चला कुस्ती करा. पुन्हा एकदा समोरासमोर कुस्तीला प्रारंभ. पुन्हा एकदा गर्दनखेच सुरू झालेली आहे. शबास, आक्रमक होतोय बाला. हाताचे हातोडे चालू केलेले आहेत. शबास माऊली, शबास. चला चला मध्ये, चला मध्ये, चला चला. दोघेही नम्रशील आहेत. पैलवान होणं एवढं सोपं नाही. तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे, येड्या गबाळ्याचे ते काम नव्हे, त्याला जातीवंत असावं लागते. पाय नाही त्याला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हाची कळे. त्याच्या वंशाला गेल्याशिवाय कळत नसते काय ते. टाक्याचं गाव पण सोसल्याशिवाय देव पण सुद्धा येत नसते. आणि हाताचे हातोडे पैलवानाचे पैलवानांनी सहन करू जाणं. सर्वसामान्याला पडल्यानंतर दिवसाचं अन्न बघत. चला शबास. अजून 1 मिनिट बाकी आहे. थांबलं की सेकंद थांबणार. आणि सेकंद काटा चालायला लागलेला आहे. शबास. गोविंदप्पा काळभोर, बाळासाहेबजी काळभोर यांचे बंधू आखाड्यात आलेले. दप्पया बसा. थोरा मोठ्यांचा सन्मान राखणारी कदाचित ही आपली शेवटची पिढी आहे. मी जाणीवपूर्वक म्हणतोय. हॅलो, हाय हाय, बाय बाय. लोक नमस्कार बी करत नाहीत. शेक हँड लांब राहिला. आता चला सोडा, घ्या गुणांवरती. चड्डी धरायची नाही, बाहेरचा गुण दिला जाणार नाही. जो पहिला पॉइंट घेईल तो विजय. खऱ्या अर्थानं आकुर्डीकरांचं धन्यवाद आहे. सज्जन प्रेक्षक जरा पाठीमागं सरून उभे राहता. रेलिंग वरचे फायर शॉट उडणार आहेत. आकुर्डीकरांचं धन्यवाद आहे. पवन माने, हात बाजूला घे. पवन तुझा. आणि कुस्त्या जोडणारे पैलवान पप्पू काळभोर. गुणांवरती कुस्ती लागते. चला शबास. कुस्तीला प्रारंभ. माऊली शेठ फिरत राहायचंय. अण्णा फिरत राहायचंय. मागं सरून फिरत राहा तुम्ही. आता
चला मध्ये कुस्ती करा. चला आणि पंचाचा निर्णय अंतिम असणार. शाबास. हा चला मध्ये कुस्ती करा. चला कुस्ती करा माऊली. शबास बाला. शबास माऊली. परमेश्वरी देणगी लाभलेले दोन्ही पैलवान 6 फुटाच्या वरती उंची आहे, 100 किलोच्या वरती वजन आहे, अंगामध्ये आग आणि डोक्यात बर्फ आहे. कुस्ती करा आता गुणांवर लागलेली आहे. शबास. पटा लागण्याचा प्रयत्न होता माऊलीचा आणि गुणांवरती हो. 12 रफिक शेख.